Hello students, welcome to my channel Sri Physics. Today we will learn about characteristics of sound, and this part is from the 6th chapter of 12th physics, and name of that chapter is superposition of waves. What are important characteristics of sound? The three important characteristics of sound are: number 1 loudness, number 2 pitch, and number 3 quality or timbre. These are three characteristics due to which we can distinguish between two sounds. ह्या तीन महत्त्वाच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत साऊंडच्या, ज्याच्या आधारे आपण दोन आवाजामधला म्हणजे साऊंडमधला फरक ओळखू शकतो. प्रत्येक आवाजाचं काहीतरी वैशिष्ट्य असतं आणि ते वैशिष्ट्य ह्या तीन गोष्टींवर डिपेंड असतं: लाऊडनेस, पिच अँड क्वालिटी ऑर टिम्बर. नाव वी विल स्टडी वन बाय वन. फर्स्ट ऑफ ऑल, लाऊडनेस. What do you mean by loudness? Loudness is the measure of the response of the ear to the sound received and is dependent on the sensitivity of the human ear. म्हणजे काय आहे? Loudness is the measure of response of ear to the sound received and is dependent on the sensitivity of the human ear. याचा अर्थ असा आहे, लाऊडनेस म्हणजे काय की जेव्हा आपण एखादा आवाज ऐकतो तेव्हा आपल्या कानाच्या पडद्यावर तो आवाज येतो, कानाच्या पडद्याचं व्हायब्रेशन होतं, म्हणजे आपण त्याला आवाजाला रिस्पॉन्स देतो, आपला कान त्या आवाजाला रिस्पॉन्स देतो. तर ते ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन किती असतं त्याप्रमाणे आपल्या कानाच्या पडद्याच्या व्हायब्रेशनची सुद्धा ॲम्प्लिट्यूड असते आणि त्याप्रमाणे तो आवाज मोठा किंवा लहान येतो. ते झालं लाऊडनेस. अँड दॅट इज डिपेंडंट ऑन द सेन्सिटिव्हिटी ऑफ द ह्युमन इयर. आणि आवाजाचा जो लाऊडनेस आहे तो कानाच्या सेन्सिटिव्हिटी म्हणजे एखाद्या आवाजाला आपला कान किती सेन्सिटिव्ह आहे त्याच्यावर ते डिपेंड आहे. म्हणजे कसं असते की एखादी व्यक्ती बोलत असते, दोन व्यक्ती ऐकत असतात, तर त्यातल्या एका व्यक्तीला तो आवाज स्पष्टपणे ऐकायला येतो, दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला तो आवाज नीट ऐकायला येत नाही, एखाद्या व्यक्तीला कमी ऐकायला येतं, एखाद्या व्यक्तीला जास्त ऐकायला येतं. ही सेन्सिटिव्हिटी प्रत्येकाची वेगवेगळी असते. त्या सेन्सिटिव्हिटीवरती लाऊडनेस डिपेंड असतं. बघा, जे वेगवेगळे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स असतात, रेडिओ, टेलिव्हिजन, त्याला साऊंडचं बटन असतं, आवाजाचं बटन असतं, त्याच्यावर आपण व्हॉल्यूम कमी जास्त करतो म्हणजे ॲम्प्लिट्यूड कमी जास्त करतो, म्हणजे लाऊडनेस कमी जास्त करतो. बघा, या ठिकाणी जर लाऊडनेस इन्क्रीज केलं तर आवाज कशा पद्धतीने इन्क्रीज होतो तो आवाज या ठिकाणी ऐका. ज्यावेळी आपण हे बटन फिरवू म्हणजे आवाज वाढवू, त्यावेळी तुमच्या एक लक्षात येईल की ही जी वेव दिसते त्याची हाईट वाढते म्हणजे ॲम्प्लिट्यूड वाढते आणि त्याच वेळी हा आवाजसुद्धा त्या प्रमाणात मोठा मोठा होत जातो. कसं घडतं ते ऐका. सो दिस इज लाऊडनेस. हे बटन ज्या पद्धतीनं फिरत गेलं म्हणजे लाऊडनेस वाढत गेलं आणि ही जी वेव दिसते त्याची हाईटसुद्धा वाढत गेली म्हणजे ॲम्प्लिट्यूड वाढत गेली. बघा, आता या ठिकाणी दोन साऊंड वेव्ज आहेत, हॅविंग सेम फ्रिक्वेन्सी बट डिफरंट ॲम्प्लिट्यूड्स. इथं तुम्हाला एक फिगर दिसत आहे, त्याच्यामध्ये ही वेव दिसते 400 हर्ट्जची आणि त्याची ॲम्प्लिट्यूड बघा म्हणजे हाईट बघा. त्यानंतर दुसरी एक वेव तुमच्या समोर येईल, दुसरी फिगर तुमच्या समोर येईल, ती सेम फ्रिक्वेन्सीची असेल पण त्याची हाईट बघा आणि दोघांचा आवाज त्याच्यामधल्या लाऊडनेसमधला फरक तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल. So this is loudness. Both sounds have same frequencies but different amplitudes and hence different loudness.
It is a subjective quantity. So loudness is a subjective quantity, means it is different for different individuals. म्हणजे एकच आवाज एखाद्या व्यक्तीला नॉर्मल वाटू शकतो, तोच आवाज दुसऱ्या व्यक्तीला खूप मोठा वाटू शकतो आणि तोच आवाज तिसऱ्या एखाद्या व्यक्तीला खूप लहान वाटू शकतो. म्हणजे प्रत्येकाला तो आवाज त्याचं लाऊडनेस कमी जास्त वाटू शकतं, म्हणजे ती क्वांटिटी सब्जेक्टिव्ह आहे. लाऊडनेस डिपेंड्स अपॉन नंबर 1 सेन्सिटिव्हिटी ऑफ द इयर फॉर दॅट पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी. म्हणजे आपला कान जो असतो तो वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीला वेगवेगळा सेन्सिटिव्ह असतो. म्हणजे एक फ्रिक्वेन्सी विशिष्ट ॲम्प्लिट्यूडची ती आपल्याला लहान वाटू शकते, पण दुसरी फ्रिक्वेन्सी म्हणजे दुसरा साऊंड दुसऱ्या फ्रिक्वेन्सीचा पण त्याच ॲम्प्लिट्यूडचा आपल्याला मोठा वाटू शकतो. आपला कान हा वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीला वेगवेगळा सेन्सिटिव्ह असतो. काही फ्रिक्वेन्सीज आपल्याला जास्त लाऊड वाटतात, काही फ्रिक्वेन्सीज आपल्याला कमी लाऊड वाटतात, कारण आपला कान हा वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीला वेगवेगळ्या प्रमाणे सेन्सिटिव्ह असतो. नंबर 2, loudness depends upon amplitude of vibration. See these two waves. First wave has a small amplitude as compared to second. Therefore, loudness of first wave is less than loudness of second wave. Number 3, area of vibrating body. Loudness depends upon area of vibrating body. If area of vibrating body is more, loudness is also more. In this figure, the loudness of first instrument will be more than that of second instrument. या फिगरमध्ये तुम्हाला हे जे 2 इन्स्ट्रुमेंट्स तबला दिसत आहेत, त्यामध्ये पहिला जो तबला आहे त्याचा आवाज मोठा असेल दुसऱ्यापेक्षा, कारण एरिया पहिल्याचा जास्त आहे. जेवढा एरिया जास्त तेवढं लाऊडनेस जास्त. Number 4, distance from the source. If the distance from source is more, then loudness is less. That is natural. If this distance is small, then loudness will be more. हे तर सरळ आहे विद्यार्थी मित्रांनो. एखाद्या मोठ्या वर्गामध्ये आपले शिक्षक आपल्याला शिकवत असतील तर जे विद्यार्थी समोर बसले आहेत त्यांना शिक्षकांचा आवाज मोठा येतो, जे शेवटी बसलेले आहेत त्यांना आवाज लहान येतो. कारण जसं जसं डिस्टन्स वाढतं तसे ते सिग्नल्स त्या वेव्स वीक होतात, ॲम्प्लिट्यूड कमी कमी होत जाते, एनर्जी कमी होत जाते आणि त्यामुळे लाऊडनेस कमी कमी होत जातं. नेक्स्ट फॅक्टर इज डेन्सिटी ऑफ द मीडियम. मीडियमच्या डेन्सिटीवरती सुद्धा डिपेंड असतं. नेक्स्ट फॅक्टर इज प्रेझेन्स ऑफ रेझोनेटिंग बॉडीज. म्हणजे जो सोर्स असतो साऊंडचा, त्याच्याजवळ अजून काही साऊंडचे सोर्स असतील तर त्याचासुद्धा इफेक्ट लाऊडनेसवर होत असतो. युनिट ऑफ लाऊडनेस इज फोन. म्हणजे लाऊडनेस कसं मोजायचं, वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज मोजण्यासाठी वेगवेगळे युनिट असतात. जसे की डिस्टन्स मोजण्यासाठी मीटर असतं, टाईम मोजण्यासाठी सेकंड असतं, टेम्परेचर मोजण्यासाठी केल्व्हिन असतं, मास मोजण्यासाठी किलोग्रॅम असतं. तसं लाऊडनेस मोजण्याचं युनिट असतं फोन. आणि एक फोन म्हणजे किती? इट इज इक्वल टू लाऊडनेस इन डेसिबल ऑफ एनी इक्वली लाऊड प्युअर टोन ऑफ फ्रिक्वेन्सी 1000 हर्ट्स. म्हणजे उदाहरणार्थ की हा सोर्स आहे आणि त्याचा लाऊडनेस तुम्हाला मोजायचा आहे. मग ह्या सोर्सचं ह्या साऊंडचं लाऊडनेस तुम्हाला फोनमध्ये मोजायचं असेल तर काय करायचं, दुसरा एक प्युअर टोन घ्यायचा, साऊंड घ्यायचा की ज्याची फ्रिक्वेन्सी 1000 हर्ट्स ही प्युअर आहे, त्याच्यामध्ये दुसऱ्या फ्रिक्वेन्सी मिक्स नको, आणि त्याची ॲम्प्लिट्यूड त्याचं लाऊडनेस हळूहळू वाढवायचं 1000 हर्ट्सचं. जेव्हा याचा आवाज आणि हा जो सोर्स आहे ज्याचं लाऊडनेस आपल्याला मोजायचं आहे त्या दोघांचं लाऊडनेस इक्वल झाला असं तुम्हाला वाटतं, तेव्हा तो जो 1000 हर्ट्सचा जो टोन आहे त्याचं जे लाऊडनेस डेसिबलमध्ये असेल ते ह्या सोर्सचं लाऊडनेस फोनमध्ये असेल असा त्याचा अर्थ आहे. हे झालं लाऊडनेसबद्दल. त्यानंतर पीच म्हणजे काय? पीच इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड विच डिपेंड्स अपॉन फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड.
Pitch is the human perception to frequency. Higher frequency denotes higher pitch. पिच हे असं कॅरेक्टरिस्टिक्स आहे साऊंडचं जे फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असतं. हे ह्युमन परसेप्शन आहे, म्हणजे माणसाला जे ऐकायला येतं वेगळ्या फ्रिक्वेन्सीमध्ये एक वेगळा टोन ऐकायला येतो, एक वेगळ्या प्रकारचा आवाज ऐकायला येतो. ते परसेप्शन म्हणजे पिच. हायर फ्रिक्वेन्सी असेल तर तो आवाज हाय पिच असतो. म्हणजे आवाजामध्ये जो कर्कशपणा असतो कधीकधी किंवा मेलडी असते, स्वीटनेस असतं, ग्रेवनेस असतं, म्हणजे आवाजामध्ये धीर गंभीरपणा असतो. काही आवाज गोड वाटतात, काही आवाज हे कानाला कर्कश वाटतात. असे जे आवाजाचे वेगवेगळे प्रकार असतात ते सगळे फ्रिक्वेन्सीवर ठरतात. जेवढी फ्रिक्वेन्सी जास्त असेल तेवढं आवाजामधला कर्कशपणा वाढत जातो. एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीनंतर आवाज ऐकायला चांगला वाटत नाही, त्याच्यातली मेलडी कमी होते, तो आवाज मधुर वाटत नाही. तो असतो हाय पिच साऊंड. कर्कशपणा त्याच्यातला वाढत जातो आणि जेवढी फ्रिक्वेन्सी कमी असेल तेवढा तो साऊंड ग्रेव असतो, म्हणजे लो पिच असतो. इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन इज हायर देन द साऊंड इज श्रील अँड हॅज ए हाय पिच. म्हणजे जेवढी फ्रिक्वेन्सी जास्त असेल तेवढा तो साऊंड हा श्रील असतो, म्हणजे कर्कश असतो, हाय पिच असतो. ऑन द अदर हँड लो फ्रिक्वेन्सी साऊंड हॅज अ लो पिच. कमी फ्रिक्वेन्सी म्हणजे लो पिच साऊंड असतो. आता आपण बघा, ए बर्ड प्रोड्युसेस हाय फ्रिक्वेन्सी साऊंड. म्हणजे पक्षी जे आवाज करतात तो हाय फ्रिक्वेन्सी साऊंड असतो. वेअर ॲज रोअरिंग ऑफ ए लॉयन इज लो पिच साऊंड. याच्या उलट सिंहाची गर्जना हा लो पिच साऊंड आहे. किंवा दुसरं उदाहरण म्हणजे म्हशीचं ओरडणं, तो आवाजसुद्धा लो पिच साऊंड असतो. द व्हॉइस ऑफ अ वुमेन हॅज ए हाय पिच दॅन दॅट ऑफ अ मॅन. म्हणजे एखाद्या स्त्रीचा आवाज हा पुरुषाच्या आवाजापेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीचा असतो, हाय पिच असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण वुमेनचा आणि मॅनचा हा आवाज ओळखू शकतो. एखादी व्यक्ती आपल्या समोर जरी नसली पण त्या व्यक्तीच्या बोलण्याचा आवाज आपल्याला ऐकू येत असेल तर ती व्यक्ती स्त्री आहे की पुरुष आहे, लेडीज आहे की जेंट्स आहे हे आपण आवाजावरून ओळखू शकतो. स्त्रियांचा आवाज हा पुरुषांच्या आवाजापेक्षा हाय पिच असतो, फ्रिक्वेन्सी जास्त असते. आता बघा, या ठिकाणी इथं एक फिगर तुम्हाला दिसते, ही समोर वेव आहे. जेव्हा हे बटन आपण फिरवू तेव्हा आपण त्या वेवची फ्रिक्वेन्सी वाढवतो आणि फ्रिक्वेन्सी वाढवली की वेवलेंथ कमी होते. आपल्याला माहिती आहे फ्रिक्वेन्सी अँड वेवलेंथ दे आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ईच अदर. वेन वी इन्क्रीज द फ्रिक्वेन्सी वेवलेंथ डिक्रीजेस, distance between two crests decreases, and when we increase the frequency pitch of the sound increases. बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण हे बटन फिरवू आणि फ्रिक्वेन्सी वाढवू तेव्हा ही वेवलेंथ कमी कमी होत जाईल, फ्रिक्वेन्सी वाढेल, म्हणजे वेव्ज जवळ येतील, फ्रिक्वेन्सी वाढते, म्हणजे जास्त वेव्ज कमी जागेमध्ये बसतात, वेवलेंथ कमी होते. फ्रिक्वेन्सी वाढते म्हणजे वेवलेंथ कमी होते आणि आवाजामधला श्रीलनेस वाढत जातो, कर्कशपणा वाढत जातो. बघा कशा पद्धतीने, ऐका तो आवाज. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो फ्रिक्वेन्सीचं आणि पिचचं रिलेशन आहे. आता काही आवाज मी तुम्हाला या ठिकाणी ऐकवून दाखवतो. जशी जशी आपण फ्रिक्वेन्सी वाढवू तसा तुम्हाला आवाजामधला फरक स्पष्टपणे लक्षात येईल. बघा आता 100 हर्ट्ज म्हणजे लो फ्रिक्वेन्सी साऊंडच आहे, त्याला आपण लो फ्रिक्वेन्सी साऊंडच म्हणतो. 100पेक्षा अजून कमी असेल तर अजून लो पिच होईल. तर 100 हर्ट्जचा आवाज ऐका. त्यानंतर जशी जशी मी फ्रिक्वेन्सी वाढवत जातो आवाजामध्ये कसा बदल घडत जातो आणि हाय पिच साऊंड कसा तयार होत जातो ते ऐका. दिस इज 100 हर्ट्ज, then 200 hertz, 300 hertz, 500 hertz,
Hertz, 2000 Hertz, 2 kilohertz, 10,000 Hertz, 10,000 Hertz. यालाच आपण 10 किलो हर्ट्ससुद्धा म्हणतो. तुम्ही आवाजामधला फरक ऐकला असेल. जशी जशी फ्रिक्वेन्सी वाढत जाते, पिच वाढत जातं, आवाजामधला कर्कशपणा वाढत जातो. पहिल्या फिगरमध्ये 2 क्रेस्टमधलं डिस्टन्स बघा, म्हणजे वेवलेंथ बघा. दुसऱ्यामध्ये ते अंतर कमी झालं, म्हणजे वेवलेंथ कमी झालं. तिसऱ्यामध्ये, चौथ्यामध्ये, पाचव्यामध्ये अजून कमी कमी होत गेलं, म्हणजे वेवलेंथ कमी होत गेली, फ्रिक्वेन्सी वाढत गेली. आणि फ्रिक्वेन्सी वाढत गेली की पिच कसं वाढतं ते आपण तो आवाज ऐकला. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स इज क्वालिटी ऑर टिम्बर ऑफ साऊंड. क्वालिटी ऑफ साऊंड इज दॅट कॅरेक्टरिस्टिक्स which enables us to distinguish between two sounds of same pitch and loudness. क्वालिटी किंवा टिम्बर हे असं कॅरेक्टरिस्टिक्स आहे साऊंडचं की ज्याच्यामुळे आपल्याला 2 साऊंड सेम पिचचे, सेम लाऊडनेसचे, पण त्या आवाजामध्ये सुद्धा फरक असतो. तो फरक आपल्याला कळतो ते क्वालिटीमुळं किंवा टिम्बरमुळं. म्हणजे 2 साऊंड सेम फ्रिक्वेन्सीचे असू शकतात, सेम पिचचे असू शकतात, सेम त्यांचं लाऊडनेस असू शकतं, तरीसुद्धा ते आवाज ऐकायला वेगळे येतात, कारण त्यांची क्वालिटी किंवा त्यांचं टिम्बर हे वेगवेगळं असतं. क्वालिटी म्हणजे काय, एक उदाहरण तुम्हाला सांगतो. किंवा समजा एखादा सूर बासरीवर तुम्ही ऐकला 400 हर्ट्सचा, आणि तोच 400 हर्ट्स तुम्ही पियानोवरती ऐकला किंवा अजून दुसऱ्या म्युझिकल इन्स्ट्रुमेंटवरती ऐकला, तरी ते वेगवेगळे आपल्याला ऐकायला येतात. त्यांचा आवाज हा वेगळा असतो. फ्रिक्वेन्सी सेम असून, लाऊडनेस सेम असूनसुद्धा ते क्वालिटीमुळं किंवा टिम्बरमुळं घडतं. क्वालिटी म्हणजे काय, वी कॅन रेकग्नाइज द व्हॉइस ऑफ अ पर्सन ऑर ॲन इन्स्ट्रुमेंट ड्यू टू इट्स क्वालिटी ऑफ साऊंड. म्हणजे प्रत्येकाचा आवाज आपण ओळखू शकतो. आपली परिचित एखादी व्यक्ती असेल, ती आपल्या समोर जरी नसली, पण त्या व्यक्तीचा आवाज जर आपण ऐकला की आपण ओळखू शकतो की कोण बोलतं आहे, कारण तो आवाज आपल्याला माहीत असतो. तो आवाज त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स असतं. प्रत्येकाचा आवाज हा भिन्न असतो. एखाद्या विशिष्ट फ्रिक्वेन्सीच्या साऊंडमध्ये किती ओव्हरटोन्स मिक्स झालेले आहेत, त्याच्यानुसार त्या आवाजाची क्वालिटी बदलते, त्याचं टिम्बर बदलतं, तो आवाज वेगळ्या प्रकारचा ऐकायला येतो. म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की 400 हर्ट्सचा साऊंड हा पियानोवरती ऐकायला येतो, तो वेगळा ऐकायला येतो. 400 हर्ट्सचा साऊंड हा हार्मोनियमवरती ऐकला तर तो वेगळा ऐकायला येतो. तोच तुम्ही फ्लूटवरती, बासरीवरती ऐकला 400 हर्ट्स तीच फ्रिक्वेन्सी, तर तो आवाज वेगळा येतो. कारण प्रत्येक इन्स्ट्रुमेंटमध्ये त्या 400 हर्ट्स या आवाजामध्ये जे ओव्हरटोन्स मिक्स होतात ते वेगवेगळ्या प्रकारे कमी अधिक प्रमाणामध्ये मिक्स होतात, आणि त्याच्यानुसार मग प्रत्येक आवाजाची क्वालिटी किंवा टिम्बर बदलत जातं. प्रत्येक इन्स्ट्रुमेंट म्हणजे 400 हर्ट्सचा साऊंड असेल तर तो बासरीवरचा तयार झाला की पियानोवर तयार झालेला आहे, किंवा आणखी कुठल्या म्युझिकल इन्स्ट्रुमेंटवरती, हार्मोनियमवरती तयार झालेला आहे, हे आपण ओळखू शकतो. कारण प्रत्येकाचं एक कॅरेक्टरिस्टिक्स असतं, क्वालिटी असते, टिम्बर असतं. Quality depends on number of overtones present in the sound along with a given frequency. याचा अर्थ काय, तर एखादा जो साऊंड असतो त्याची एक फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असते, समजा 400 हर्ट्स. तर त्या 400 हर्ट्ससोबत काही ओव्हरटोन्स, त्याचे इंटिग्रल मल्टिपल्स फ्रिक्वेन्सीज त्याच्यामध्ये प्रेझेंट असू शकतात, आणि त्या एकमेकांमध्ये मिक्स होऊन एक वेगळा आवाज तयार होतो. तर हे किती ओव्हरटोन्स कोणत्या फ्रिक्वेन्सीचे, ऑड मल्टिपल्स, इव्हन मल्टिपल्स, ऑड आणि इव्हन सगळे मल्टिपल्स त्यामध्ये आहेत का, याच्यावरती क्वालिटी ठरते, तो त्या आवाजाचा प्रकार ठरतो. समजा 400 हर्ट्स एकच साऊंड असेल, पण ओव्हरटोन्स भिन्न वेगवेगळे त्यामध्ये मिक्स झाले असतील, तर तो आवाज आपल्याला वेगळा ऐकायला येतो. आता पहा, इथं तुम्हाला एक फिगर दिसते, याच्यामध्ये 300 हर्ट्स हा प्युअर साऊंड आहे, म्हणजे याच्यामध्ये इतर फ्रिक्वेन्सीज मिक्स झालेल्या नाहीत. तर तो कसा ऐकायला येईल तो तुम्ही ऐका.
त्यानंतर दुसऱ्या फिगरमध्ये तुम्हाला दिसेल की 300 हर्ट्झ सेम फ्रिक्वेन्सीचा साऊंड आहे, पण त्याच्यामध्ये त्याचे काही ओव्हरटोन्स म्हणजे 300च्या पुढच्या त्याच्या पटीतले 600, 900, 1200 वगैरे असे मिक्स झाले असतील आणि ते ओव्हरटोनचं प्रमाण कमी अधिक असू शकतं. त्याच्यानुसार हे पुढचे 2 आवाज तुम्ही नंतर ऐका की तोच आवाज आहे 300 हर्ट्झचा, पण त्यामध्ये ओव्हरटोन्स मिक्स झाल्यानंतर क्वालिटी किंवा टिम्बर कसं बदलतं. तर हे 3 आवाज तुम्ही आता ऐका. पहिला जो आवाज तुम्ही ऐकला तो प्युअर नोट आहे, म्हणजे 300 हर्ट्झ ही फ्रिक्वेन्सी आहे. त्याच्यामध्ये दुसऱ्या फ्रिक्वेन्सीज किंवा ओव्हरटोन्स मिक्स नाही. दुसऱ्यामध्ये काही प्रमाणात आणि तिसऱ्यामध्ये आणखी काही प्रमाणामध्ये ओव्हरटोन्स मिक्स आहेत. ते ओव्हरटोनचं प्रमाण वेगवेगळं आहे, त्याच्यानुसार हे साऊंड आपल्याला वेगवेगळे ऐकायला येतात. तर अशा पद्धतीने एखाद्या साऊंडमध्ये किती ओव्हरटोन्स मिक्स झालेले आहे त्याच्यानुसार तो आवाज बदलतो आणि त्यालाच आपण क्वालिटी किंवा टिम्बर म्हणतो. ओव्हरटोन आता प्युअर नोट अशा पद्धतीने असतं. खरं तर ही पहिली जी वेव आहे ती प्युअर साईन वेव आहे, कारण तो प्युअर टोन आहे. दुसरं आणि तिसरं ही दुसरी आणि तिसरी जी फिगर आहे त्याच्यामध्ये ओव्हरटोन्स मिक्स झाल्यानंतर त्या वेव्ज खरं तर अशा पद्धतीने दिसायला पाहिजे. ओव्हरटोन्स मिक्स झाल्यानंतर त्या वेव्ज थोड्याशा अशा पद्धतीने दिसतात. इंटेन्सिटी ऑफ साऊंड. त्यानंतरचा पॉईंट आहे इंटेन्सिटी ऑफ साऊंड. व्हॉट डू यू मीन बाय इंटेन्सिटी ऑफ साऊंड? द अमाऊंट ऑफ एनर्जी फ्लोईंग पर युनिट टाईम पर युनिट एरिया परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ साऊंड इज नोन ॲज इंटेन्सिटी ऑफ साऊंड. तर इंटेन्सिटी म्हणजे काय? इंटेन्सिटी ऑफ साऊंड इज इक्वल टू साऊंड एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाईम. इन शॉर्ट म्हणजे फॉर्म्युला अशा पद्धतीने आहे. तर याचा अर्थ काय की समजा 300 हर्ट्झचा एक साऊंड त्या वेव्ज या डायरेक्शनला इकडं जात आहे आणि इकडं कुठंतरी लिसनर आहे. आता हा साऊंड काय फक्त याच दिशेला जात नाही, तो सगळीकडे जातो. ज्या पद्धतीने एखादी व्यक्ती बोलत असेल तर त्या व्यक्तीच्या आजूबाजूला चारही दिशेला असलेल्या सर्वांपर्यंत तो आवाज जातो. त्या पद्धतीने हा 300 हर्ट्झ साऊंड या ठिकाणी तयार झाल्यानंतर तो आवाज पुढे जाणार आहे, मागे जाणार, वर खाली लेफ्ट राईट सगळीकडे जाणार आहे. सगळ्या डायरेक्शनला त्या वेव्ज जाणार आहे. समजा या ठिकाणी एखादा लिसनर असेल, बघा अशा पद्धतीने या वेव्ज आपल्याला ऐकायला येतात. सपोज दिस इज एरिया हेल्ड हिअर परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन. या ठिकाणी हा ब्ल्यू कलरचा एक एरिया तुम्हाला दिसतो. त्या ठिकाणी तो एरिया ह्या वेव्जला परपेंडिक्युलर धरला आहे. ह्या साऊंड वेव्ज साऊंड एनर्जी ह्या एरियावरती पडेल. तर इंटेन्सिटी ऑफ साऊंड म्हणजे काय? तर ह्या एरियावर पडणारी ती एनर्जी मोजायची, साऊंड एनर्जी डिवायडेड बाय दॅट एरिया डिवायडेड बाय टाईम. दॅट मीन्स इंटेन्सिटी ऑफ साऊंड इज अ साऊंड एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाईम. उदाहरणार्थ साऊंड एनर्जी 100 जूल आहे. आपल्याला माहिती आहे की एनर्जीचं युनिट जूल आहे. कुठल्याही प्रकारची एनर्जी असली तरी त्याचं युनिट जूल असतं. समजा 100 जूल एनर्जी ह्या एरियावर आली साऊंड एनर्जी आणि किती सेकंदात? समजा 2 सेकंदात आली, म्हणून 2ने डिवाईड करायचं, 100/2 होणार आणि एरियाने डिवाईड करायचं. समजा तो एरियासुद्धा 2 मीटर स्क्वेअर आहे, म्हणजे परत एकदा 2ने डिवाईड करायचं, 100/2/2 म्हणजे 100/4 म्हणजे 25 मीटर स्क्वेअर 25 जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड. म्हणजे ह्या एरियावरती 100 जूल एनर्जी येते 2 सेकंदात आणि एरिया 2 मीटर स्क्वेअर आहे. तर एका सेकंदात एका मीटर स्क्वेअरवरती 25 जूल एनर्जी येते आणि ती असते इंटेन्सिटी ऑफ साऊंड. हे कोणत्याही फ्रिक्वेन्सीसाठी लागू आहे. SI युनिट ऑफ इंटेन्सिटी ऑफ साऊंड इज जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड. कारण याच्यामध्ये साऊंड एनर्जीचं युनिट हे जूल आहे. एनर्जी कुठल्याही प्रकारची असली तर त्याचं युनिट जूल असतं. एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर आणि टाईमचं युनिट सेकंड. त्यालाच आपण वॅट पर मीटर स्क्वेअरसुद्धा म्हणतो, कारण जूल पर सेकंड म्हणजे वॅट असतं. लक्षात घ्या, वॅट म्हणजे पॉवरचं युनिट आहे.
पॉवर म्हणजे काय, वर्क अपॉन टाईम किंवा एनर्जी अपॉन टाईम. एनर्जीचं युनिट जूल आणि टाईमचं सेकंड, म्हणून जूल पर सेकंड म्हणजे वॅट. सो वॅट पर मीटर स्क्वेअर. लक्षात ठेवा, हे युनिट दोनपैकी कोणतंही युनिट तुम्ही इंटेन्सिटीचं युनिट, साऊंडच्या इंटेन्सिटी मोजण्यासाठी वापरू शकता. ना व्हॉट इज डिफरन्स बिटवीन लाऊडनेस अँड इंटेन्सिटी. बघा, आपण लाऊडनेस म्हणतो आणि इंटेन्सिटी. म्हणजे इंटेन्सिटी आवाजाची जास्त असेल तर आवाज मोठा असणाराचे साहजिकच आहे, पण तरीसुद्धा ते दोन्ही एक नाही, दोघांमध्ये फरक आहे. आवाजाची तीव्रता इंटेन्सिटी आणि आवाजाचा लहान मोठेपणा याच्यामध्ये थोडा फरक आहे. काय फरक आहे? इंटेन्सिटी इज अ मेजरेबल क्वांटिटी, व्हेअर ॲज लाऊडनेस इज अ सेन्सेशन विच इज नॉट मेजरेबल. इंटेन्सिटी ही मेजरेबल क्वांटिटी, ती तुम्ही मोजू शकता. ज्या पद्धतीने तुम्ही वजन मोजू शकता, आणि वजन एक युनिक असतं. एका व्यक्तीने मोजलं म्हणून 2 किलो आणि दुसऱ्याने मोजलं म्हणून 3 किलो आणि चौथ्याने मोजलं म्हणून 5 किलो असं वेगवेगळं भरत नाही. वजन हे युनिक असतं, एकच व्हॅल्यू असते काहीतरी त्या वस्तूचं, ते बदलत नाही. म्हणजे ते सब्जेक्टिव्ह नसतं की व्यक्तिपरत्वे ते बदलत नाही. पण लाऊडनेस ही मेजरेबल क्वांटिटी नाही आहे, कारण लाऊडनेस हे एकाला एक भासतं, दुसऱ्याला दुसरं भासतं. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की एकाला एक आवाज मोठा वाटतो, दुसऱ्याला तोच आवाज लहान वाटतो. म्हणजे लाऊडनेस हे मेजरेबल क्वांटिटी नाही आहे, कारण त्याची एक व्हॅल्यू आपल्याला देता येणार नाही. व्यक्तिपरत्वे ती बदलू शकते. लाऊडनेस इज अ सेन्सेशन, एक सेन्सेशन आहे, संवेदना आहे की आपल्याला तो आवाज किती मोठा वाटतो किंवा किती लहान वाटतो. एखाद्याला एक आवाज खूप त्रासदायक वाटतो, एखाद्याला तो आवाज लहान वाटतो. म्हणजे ते सब्जेक्टिव्ह आहे, ते एक सेन्सेशन आहे विच इज नॉट मेजरेबल. हा मेन डिफरन्स आहे इंटेन्सिटीमधला आणि लाऊडनेसमधला. लाऊडनेस डिपेंड्स ऑन इंटेन्सिटी ऑफ साऊंड. इंटेन्सिटीवर डिपेंडच आहेच. इंटेन्सिटी वाढली की लाऊडनेस वाढणारच आहे. ॲज वेल ॲज सेन्सिटिव्हिटी ऑफ द इयर ऑफ द लिसनर. त्याचवेळी ते ऐकणाऱ्याच्या कानाच्या सेन्सिटिव्हिटीवरती सुद्धा डिपेंड असतं. आणि प्रत्येकाचा कान हा वेगवेगळ्या आवाजाला वेगवेगळ्या प्रकारे संवेदनशील असतो, किंवा एकाच आवाजाला वेगवेगळ्या व्यक्तीचे कान हे वेगवेगळ्या प्रकारे संवेदनशील असतात आणि त्याच्यानुसार ते लाऊडनेस वेगवेगळं भासू शकतं. म्हणजे लाऊडनेस मेजरेबल नाही. आणि शेवटी डेसिबल म्हणजे काय ते समजावून घ्या. डेसिबल इज ए मेजर ऑफ साऊंड लेवल अँड इज गिवन बाय. विद्यार्थी मित्रांनो, आवाजाची पातळी मोजण्याचं ते एक युनिट आहे. म्हणजे आपण बऱ्याच वेळेस ऐकतो की शासन निर्बंध घालतं की एवढ्या डेसिबलपेक्षा जास्त आवाजाला परवानगी नसते. तर नेमकं डेसिबल म्हणजे काय? आवाज मोजण्याचं ते एक युनिट आहे. दॅट इज अ मेजर ऑफ साऊंड लेवल. आणि त्याचा एक फॉर्म्युला असतो, बीटा इक्वल टू 10 टाइम्स लॉग आय अपॉन I0. बीटा इज यूज्ड टू रिप्रेझेंट डेसिबल. डेसिबल रिप्रेझेंट करण्यासाठी बीटा हा सिम्बॉल घेतलेला आहे. यामध्ये I0 म्हणजे काय? I0 इज मिनिमम रेफरन्स इंटेन्सिटी. आता इंटेन्सिटी म्हणजे काय मगाशी मी तुम्हाला सांगितलं, साऊंड एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाईम. तर I0 इज अ मिनिमम रेफरन्स इंटेन्सिटी विच इज 10⁻12 वॅट पर मीटर स्क्वेअर दॅट ए नॉर्मल ह्युमन इयर कॅन हिअर. म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये जे I0 दिसतं ते म्हणजे कमीत कमी आवाजाची इंटेन्सिटी, तीव्रता की जी आपण ऐकू शकतो, आणि ती असते 10⁻12 वॅट पर मीटर स्क्वेअर. याच्यापेक्षा कमी तीव्रतेचा आवाज आपण ऐकू शकत नाही. इतर प्राणी कदाचित ऐकतील, पण नॉर्मल ह्युमन इयर, सर्वसाधारण मनुष्य 10⁻12 वॅट पर मीटर स्क्वेअर या इंटेन्सिटीपेक्षा कमी इंटेन्सिटीचा आवाज ऐकू शकत नाही. आणि आय इज द इंटेन्सिटी ऑफ दॅट साऊंड whose डेसिबल इज टू बी मेजर्ड. म्हणजे समजा DJ म्युझिक चालू आहे, कुठेतरी प्रोग्राम चालू आहे आणि DJचा आवाज येतो आहे, तर त्याचं डेसिबल किती मोजायचं असेल तर त्या DJच्या इन्स्ट्रुमेंटमधून बाहेर पडणाऱ्या आवाजाची इंटेन्सिटी आय मोजायचं. त्याला 10⁻12ने डिवाईड करायचं, त्याचा लॉग काढायचा, त्याला 10ने मल्टिप्लाय करायचं, जे येईल तेवढं डेसिबल त्या DJच्या आवाजाचं आहे. वेन I इक्वल टू I0, समजा आपण आवाज एखाद्या इन्स्ट्रुमेंटचा कमी केला, त्याची इंटेन्सिटी कमी केली आणि ती 10⁻12 इतकी केली, I0 इतकी केली,
तर या फॉर्म्युल्यामध्ये काय होईल, I0 अपॉन I0 दॅट विल बी 1. log 1ची व्हॅल्यू असते 0, 10 इंटू 0 म्हणजे होईल 0, बीटा होईल 0, तेव्हा तो 0 डेसिबलचा साऊंड होईल. दस द स्टँडर्ड रेफरन्स इंटेन्सिटी हॅज अ मेजर ऑफ साऊंड लेवल 0 डेसिबल. म्हणजे याचा अर्थ 0 डेसिबलपेक्षा कमी आवाज आपण ऐकू शकत नाही. द युनिट ऑफ डिफरन्स इन लाऊडनेस इज बेल. विद्यार्थी मित्रांनो, आपण लाऊडनेस जरी मोजू शकत नाही, मेजरेबल क्वांटिटी नाही, तरी लाऊडनेसमधला डिफरन्स मोजता येतो आणि त्याचं युनिट असतं बेल. बेल आणि डेसिबलमध्ये काय रिलेशन आहे पहा. 1 डेसिबल इक्वल टू 1/10 बेल. म्हणजे समजा तुम्हाला डेसिबल माहीत असेल तर त्याच्यावरून बेल काढता येईल, किंवा बेल माहीत असेल तर त्याच्यावरून डेसिबल काढता येईल. ॲज मेन्शन अबव, मिनिमम ऑडिबल साऊंड इज डिनोटेड बाय 0 dB, while whispering and normal speech have levels 10 dB and 60 dB respectively. dB म्हणजे डेसिबल. तर लक्षात घ्या, कमीत कमी जो आवाज आपण ऐकू शकतो तो 0 डेसिबलचा असतो, त्याच्यापेक्षा कमी आपण ऐकू शकत नाही. व्हिस्परिंग म्हणजे कुजबुजणं, आणि नॉर्मल स्पीच म्हणजे सर्वसाधारणपणे आपण एकमेकांची गप्पा मारताना 1 मीटरच्या आत, समजा 2 व्यक्तीमधलं अंतर 1 मीटरपेक्षा कमी असेल किंवा 1 मीटर असेल सरासरी, तेव्हा त्या व्यक्ती नॉर्मली बोलतात तेव्हा तो आवाज 60 डेसिबलचा असतो. आणि व्हिस्परिंग म्हणजे कुजबूज करणे, तो आवाज 10 डेसिबलचा असतो. लहान आवाजामध्ये जेव्हा आपण बोलतो, कुजबुजणे ज्याला आपण म्हणतो व्हिस्परिंग, तेव्हा तो आवाज 10 डेसिबलचा असतो. आणि जेव्हा 2 व्यक्ती एकमेकांच्या जवळ बसलेले आहे आणि दोघांमध्ये 1 मीटरचं अंतर आहे, तेव्हा नॉर्मली गप्पा मारल्यासारखा आपण बोलतो तेव्हा तो आवाज 60 डेसिबलचा असतो. द इंटेन्सिटी लेव्हल ऑफ मॅक्झिमम टॉलरेबल साऊंड फॉर अ ह्युमन इयर इज अराउंड 120 dB. म्हणजे जो आवाज आपण सहन करू शकतो, सर्वसाधारण मनुष्य तो जास्तीत जास्त 120 dBचा आवाज आपण सहन करू शकतो. याच्यापेक्षा जास्त आवाज जर वाढला तर त्याचे विपरीत परिणाम आपल्या शरीरावरती, आपल्या कानावरती होतात. म्हणून शासनाने मर्यादा घालून दिलेली असते की एका विशिष्ट डेसिबलपेक्षा जास्त साऊंड अलाउड नसतो. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंडबद्दल शिकलो आहे. Thank you for watching.